आहे. मनोजजी पस्टे या ठिकाणी उपस्थित होतात. चला सुरुवात करूयात आपण. दोन संघांमधली ही चुरशीची लढत सेकंड फेरी मधला पहिला सामना आहे. आपण बघू शकताय खरिवळीकर आणि त्याच्या विपक्षामध्ये देवघर, दोन्ही वाडा तालुक्यामधील एक अप्रतिम संघ. या एका विभागामधून दोन्ही संघ बिलॉंग करत असतात. त्या दोन संघांमधली ही लढत आहे. या क्रिकेटच्या माध्यमातून एकमेकांना आता उत्तर देण्याकरिता ते टाकले जात आहेत. पहिला चेंडू त्याला कव्हरच्या डोक्यावरून टोठवलाय, जास्त काही मिळणार नाहीये. पहिला चेंडू वर आलाय, खाता तर ओपन होईल, सिंगल धाव. पुष्कर स्ट्राईक स्टान्स वर आहे. त्याच्या माध्यमातून त्यानं पहिल्या चेंडूला खेळत असताना पहिली धाव ही मिळवले. गोलंदाज राहुल पाटील यांना बघतोय आपण. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात करतोय. यावेळेला आता झेलची संधी आहे. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज तो चुकी करणार नाहीये. पुष्कर बाद होईल एका धावेवर. महत्वपूर्ण लढाई होती, त्यामध्ये मोठा फटका खेळायच्या हेतूने 4 षटकांचा सामना आहे. हे विसरून चालणार नाहीये, कारण ज्यामध्ये पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्या दोन्ही संघांना राहणार आहे. 4 षटकांचा सामना, जिथे 2 चेंडू तर इथून समाप्त झालेत. या 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस पहिली विकेट ही देवघरकरांची इथे गमावली आहे आणि एक धाव ही मिळवले. चला धाव फलक हे एक आहे. नवीन फलंदाज आपण बघू शकता, रंजन पाटील. चला लवकरात लवकर आपण ती घाई करायची आहे. सेकंड फेरीला सुरुवात झाली. आजच्या दिवसामधून अनेक सामने आपल्या भेटीसाठी येणार आहेत. 3 दिवसामधले क्वालिफाय झालेले सुपर 4 क्वालिफाय झालेले टीम ते या ठिकाणी येणार आहेत. फटका चांगला आहे, नजाकत भरा स्ट्रोक त्या ठिकाणी बघायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये. यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार रंजन पाटील यांच्या माध्यमातून तो फटका क्लासमक फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग करत असताना त्यावेळेला चेंडू ती शर्यत जिंकलाय. चेंडूला थांबवणं सोपं नाही. चला रंजन पाटील यांच्या बॅट मधनं तो पहिला चेंडू खेळत असताना चौकार मारलाय. धाव फलक हालत ठेवण्याचं काम त्यानं केलंय. डॉट चेंडू होतोय. चार चेंडू आतापर्यंत हे टाकून झालेत. राहुल पाटील यांच्या कडनं बघायला गेलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे हाणामारीचं षटक आहे. 4 षटकांचा हा सामना असेल. यावेळेला पुन्हा एकदा क्लासमक फटका भरा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जास्त काही मिळणार नाहीये. 1 बाउन्स धाव संख्या 1. तिथे त्या ठिकाणी या चेंडूनं कुठेतरी दिशा चेंज केली. एक धाव आली आहे. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्ले खेळण्याकरिता तो रंजन पाटील उभा आहे. निकेतन पाटील त्याच्या विपक्षामध्ये उभा आहे. यावेळेला मोठा फटका आहे. वा, दर्जेदार स्ट्रोक. बॅट मध्ये चेंडू बसल्यानंतर असं परफेक्ट कनेक्शन त्या बॅट मध्ये पाहायला मिळालं. असं वाटलं की आता चेंडू सीमापार होईल आणि निश्चित रूपानं
तो चेंडू गेलाय प्रेक्षकांच्या भेटीला. रंजन पाटील यांच्या बॅटमधनं आलाय षटकार. धावत संख्या 12, 12. वन ऑफ लॉस टीम देवघर. ग्रंथ 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर टीमची धावत संख्या फलकावरती आहे 12. या 12 धावांच्या अखेरीस बघूया मॅन्डेटरी पॉवर प्ले हे समाप्त झालंय. पुढचं षटक हाताळण्या करता निखिल बागुल. एक गोल्डन आर्म बघू शकता आपण या वाडा तालुक्याला लाभलाय. एका सातत्यानं चांगली गोलंदाजी तो करत आलाय. आता तो पुढे बघूया निकेतन पाटील आणि रंजन पाटील या दोन फलंदाजांची जोडी. चला बघू शकता आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या 12 आहे. शेवटच्या चेंडूवर मोठा हल्ला केला होता रंजन पाटील यांच्या माध्यमातून राहुल पाटील यांच्या शेवटच्या चेंडूवर. चला लगेच सुरुवात करूयात आपण षटक क्रमांक 2 ला. निखिल बागुल ते सुरुवात करतील. चला सुरुवात होईल पहिल्या चेंडूला. यावेळेला पेस कमी करून टाकलेला चेंडू बघायला मिळतोय. पायामध्ये चेंडूला खोदून काढलाय. दुसरी धाव त्या ठिकाणी एक चोरटी धाव मिळते. क्षेत्ररक्षकानं कदाचित थोडासा उशीर केला त्या फेकीला आणि मग फलंदाजाने त्या फेकीचा पूर्णपणे फायदा घेतलाय. यावेळेला 2 धाव पूर्ण करतील फलंदाज रंजन पाटील. खूप जास्त वेगानं ती धाव पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट निखिल बागुल. पनूला माहित असेल. एक तर पनूला माहित असेल. एक तर पनूला माहिती आहे. नाही इथेच लगेच दिला. चला पुढचा चेंडू. यावेळेला डिक्लेअर झोन घोषित क्षेत्र त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी चेंडू गेलाय. सिंगल धाव आपण पाहू शकता. सेकंड फेरी मधला दुसऱ्या राऊंड मधला पहिला सामना दोन संघांमधली ही काशवी 11 खरिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये ग्रंथ 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर. प्रथमतः फलंदाजी करत असताना यावेळेला थोडासा चेंडू एस्टर्न पासून दूरवर राहिलाय. फलंदाजानं हा चेंडू निश्चित रूपानं समजला असा नसावा आणि नंतर मग सरळ त्याच्या पायावर जाऊन चेंडू आदळलाय. 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले टीम ग्रंथ 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर ची 15-15. यावेळेला झेलची संधी आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील का? झेलचा प्रयत्न झालाय परंतु नशिबानं निकेतन पाटील बचावलेत. पाहू शकताय खूप जास्त ट्रॅव्हल करावे लागले त्या ठिकाणी. अनेक खेळाडूंना त्या ठिकाणी या चेंडूवर झेल घेण्याचा प्रयत्न होता कारण निकेतन पाटील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. तर कदाचित त्याची बॅट तळपली तर मग मोठे मोठे हल्ले तो देखील करत असतोय. त्याला जीवनदान मिळते या ठिकाणी. नो मॅन्स लँडवर चेंडू तर पडला परंतु झेल घेण्याचा प्रयत्न अप्रतिम. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू फटका चांगला आहे. भरत बागुल्यात त्यांच्याकडनं ती चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद बॅक टू पवेलियन निकेतन पाटील. चला नवीन बॅटर ग्रंथ 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर. तुम्हाला विनंती करतोय नवीन बॅटर अक्षय नाईक पुढे जाताना पाहू शकता आपण. ऑलराऊंडरची भूमिका बजावताना त्याला पुढे जाताना पाहायला मिळतंय. चला लवकरात लवकर आपण बॅटिंग स्टँडवर जावा आणि काही चेंडूंचा खेळ जो राहिलाय तो तुम्ही खेळायचा आहे.
5 चेंडू इथून समाप्तीस अखेरीस एक चेंडू अजून बाकी आहे निखिल बागुल यांच्या षटकामधला वैयक्तिक षटक पहिलं आणि सागिक षटक आपण बघू शकता दुसरं धावसंख्या फलकावरती आहे आपण बघू शकता 17 खतरा तर झालाय निकेतन पाटील तिथे बाद झालेत अक्षय नाईक नवीन बॅटर यांना बघू शकता आपण शेवटचा चेंडू खेळण्याकरता तो पुढे आला हो यावेळेला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल एक धाव षटक संपेल दुसरं इथून मार्ग पटलावरनं ते षटक इथून संपेल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 9 ची सरासरी राखली गेली आहे 18 त्या ठिकाणी नरेश सर देखील आहेत खूप वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटवरती त्यांचं प्रेम देखील दिसून येते कारण या संघामध्ये सातत्याने ते खेळ करत आले आहेत अनुभव आहे त्यांच्याकडे 40+ 20 वर्षाचा अनुभव आमचे कमिटीचे मेंबर्स म्हणतात की 20 वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्याच पद्धतीने अनेक नवीन खेळाडूंना त्याने उभं केलं या संघामध्ये आणि निखिल बागुल त्याचबरोबर अनेक भरत बागुल असे जुने ते खेळाडू असले तरी अनेक खेळाडूंना त्या ठिकाणी संधी मिळते पुन्हा एकदा रोहित पाटील डॉट चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने निखिल बागुल आहे तो चुकी करणार नाहीये झेल होतोय इथे रंजन पाटील बाद होताना पाहायला मिळत आहेत फुलटा चेंडू होता त्यावर मोठा फटका खेळायच्या हेतून यावेळेला तो बाद झाला अरे कुठेतरी आपण या फटक्याला कुठेही मारू शकला असता परंतु बॅटवर परफेक्ट कनेक्शन झालं नसावं कदाचित आणि मग तो फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहे त्याची जागा चालवण्या करताना नवीन फॉल बॅटर आपण बघू शकाल यज्ञेश जो अगोदरच्या सामन्याचा सामनावीर होता तो यज्ञेश पुढे जातोय नवीन बॅटर बघू शकता 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर रोहित पाटील यांना रंजन पाटील सारखा धडाकेबाज फलंदाज बाद करण्यास यश आलाय आल्या पहिल्या चेंडूवर हवाई फायर चढवला जातो रोहित पाटील यांच्या तिसऱ्या चेंडूवर देवघरकरांचा हा ब्रँडेल स्ट्रोक पाहायला मिळतोय जंदेशच्या बॅट मधनं वा काय फटक्यामध्ये नजाकत बघायला मिळाली धाव संख्या 25 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला यज्ञेश न मात्र तो षटकार मारला यापूर्वीचा सामनावीरचा किताब का घेतला हे दाखवून दिलाय त्यानं येता पहिल्या चेंडूवर त्यानं षटकार ठोकलाय रोहित पाटील यांच्या पहिल्या चेंडूवर म्हणजे तिसरा चेंडू त्यानं टाकत असताना पहिला चेंडू यज्ञेश खेळत असताना त्यानं षटकार ठोकलाय चला पुढचा चेंडू यावेळेला क्लास फटका मात्र क्षेत्ररक्षक आहे चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला कुठेतरी क्लास फटका खेळण्याच्या हेतून त्या फटक्यामध्ये आपल्या नजाकत तर चांगली होती झेल तेवढाच महत्व पूर्ण झाला शुभम जात आहेत नवीन बॅटर 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय म्हणजे उर्वरित अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे नवीन बॅटर शुभमला पाहणार आहोत ज्याने यापूर्वीचा सामन्यामध्ये तो देखील चांगला खेळ करत होता यश क्रिएशन चे चालक मालक सर्वस्वा यश पष्टे या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं सहर्ष स्वागत करतोय सलामी स्पोर्ट्सच्या वतीनं आणि त्यांना देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे चला षटकामधून शेवटचा चेंडू बाकी आहे षटकामधून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला
यावेळेला आता पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू पडला जातोय. खराब चेंडू पडल्यानंतर मग धाव ही कन्वर्ट होईल, ही नोट केली जाईल. वाईट चेंडू पडला जातोय, एक धाव. आता बॅटची कडा यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये घोषित क्षेत्र आहे, त्या ठिकाणी जास्त काही मिळणार नाहीये. मात्र बॅटर चॉईस असेल की आपण बॅटिंग कुठल्याही फलंदाजाला आपण देऊ शकता, बॅटिंग स्टान्स चेंज करू शकता. तिथे बॅटिंग स्टान्स वर तोच बॅटर असेल शुभम. शेवटचा आणि अंतिम चेंडू, षटक क्रमांक 3 आहे. वाह, मिनी हेलिकॉप्टर या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडस फंबलिंग होतंय राहुल पाटील यांच्याकडनं. दुसरी धाबीचा प्रयत्न होईल का? 2 धाबा या कंप्लीट होतोय. फक्त सिंगल धाव, विकेट आले. फलंदाज बाद होईल अक्षय नाईक. थोडेसे निराश आहेत स्वतःवरती की आपण कुठेतरी रिस्की धाव घेतले, परंतु कुठेतरी आपण थोडेसे मागे पडले असावेत कदाचित. इथे षटक क्रमांक 3 इथून समाप्त होईल. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ग्रंथ 11 आई गावदेवी स्पोर्ट्स संघ देवघर, या देवघरकरांची धावसंख्या आहे 28. 28 धावा फलकावरती लागल्यात. अजून एक उर्वरित षटक बाकी आहे. एकच धाव आहे का? 27 धावा ह्या असतील मार्गपटलावरती. चला, नवीन बॉलर आम्हाला कळवायचे. गोलंदाज ने मनीष. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता मनीषवर पूर्णपणे दमदार असेल. यावेळेला फटका चांगला आहे, फिल्डिंग देखील चांगली होते. वाह, काय दर्जेदार फिल्डिंग. मी सातत्याने म्हणत असतो, जर बॅटर आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करत असतो ना, तेव्हा ते अडवण्याचं काम हे क्षेत्ररक्षक करावं लागतंय. कारण या वेळेला तसंच काही गणित आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकानं तो चौकार अडवला. 3 धावा, तब्बल 3 धावा या आपल्या संघासाठी रोखल्यात. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूवर निघून जाईल. आलाय षटकार. वाह, काय खेळी आहे, काय दर्जेदार स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शुभम आणि नरेश गुरुजी सर थोडेसे कुठेतरी प्रेशर रिलीज करू शकता येईल की आम्हाला जितू पष्टे आम्हाला सातत्याने कळवतात की खूप प्रेशर कदाचित त्यांच्या खांद्यावरती आला. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, कारण हाणामारीचं षटक आहे. डॉट चेंडू. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 34. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो, यावेळेला पुन्हा एकदा चकवलं जाते फलंदाजाला. चेंडू उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पूर्णपणे षटकार जो मारला होता ना, मग त्याचं कव्हर करणं, त्याची भरणी करणं हे गोलंदाज जाणतोय मनीष. 4 चेंडूचा खेळ बघता बघता निघून गेलाय. पहिल्या इनिंगला लगाम लावण्याकरिता 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय. यावेळेला आता बॅटर, पंच बॅटर कोणतं बाद आहेत हे कळवायचं आम्हाला. स्ट्राईक रोटेट झाली होती का? ठीक आहे. बॅटर यज्ञेश आउट. शुभम आउट झालेत. प्रणित बाद झालेत. चला, नवीन बॅटर. धावत संख्या फलकावरती 34. शेवटचा चेंडू आहे. या इनिंगला पूर्णविराम लावण्याकरिता मनीष यांना तो चेंडू टाकावा लागेल. नवीन बॅटर जय यांना पाहणार आहोत. ग्रंथ 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देवघरकरांचे
पहिली इनिंग. यावेळेला फटका चांगला आहे, चांगला स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी चेंडू थांबलाय. त्या उमराचं झाड त्या ठिकाणी उभं आहे. त्या झाडाला चेंडू लागलाय. दुसरी धाव कंप्लीट झाली. यावेळेला तिसरी धाव येईल का? तिसरी धाव ही कंप्लीट झाली. चौथी धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल का हे पाहावं लागणार आहे. 3 धावा कंप्लीट. इनिंग या ठिकाणी समाप्त होईल. 3 धावांच्या मदतीने धाव फलक फरकावरती जाईल. 37. 4 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. रफ अँड टफ सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एका साईडला ग्रंथ 11 आईगावती स्पोर्ट्स देवघर आणि त्याच्या विपक्षामध्ये काश्मी 11 खरिवली टीम. चला धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा मी आपल्यापर्यंत पोहोचवते. 37 धावा लागली आहेत. 38 धावांचं लक्ष. 24 चेंडू 4 षटकं. या 4 षटकामध्ये 38 धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. या टुर्नामेंट मधला आपलं कायम राखण्याकरिता ह्या धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. चला टीम देवघर, आपण तुम्हाला विनंती करतोय पुढे जाऊन आपण लगेच सत्रक्षणाचा निर्णय घ्यायचा आहे. तिथे सत्रक्षण सजवायचं आहे. पुढच्या 2 टीमला मी विनंती करतोय. आरपी लायन्स टीमचे कर्णधार आणि त्याच्या विपक्षामध्ये गुड्डू 11 वसुरी टीम हजरच आहेत. जितेंद्र पष्टे यांच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेक केला जातोय. टॉस झालाय. टॉस ऑन द टॉस आरपी लाईन्स बाडा. ओके, निर्णय कळवायचा आपण. सत्रक्षणाचा निर्णय कळवलाय. गुड्डे 11 वसुरी टीम, तुम्हाला विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर आपण आमच्या लेफ्ट साइडला जो बॅटिंग खेळाडू कक्ष उभारलाय त्या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि मग इथून आपल्याला पुढे जायचं आहे बॅटिंग साठी. आपल्या वाटेला बॅटिंग आले आणि आरपी लाईन्स बाडा तुम्ही देखील आपले खेळाडू आमच्या राईट साइडला जो खेळाडू कक्ष उभारलाय त्या ठिकाणी हा सामना समाप्त झाल्यानंतर येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. विनंती करतोय. चला पुढच्या 2 बॅटरला विशाल बागोल आणि त्याच्या जोडीला जातोय निखिल बागोल. ही जोड्या कोणती जोड्या या काश्मी 11 खरिवलीस या टीम करिता खूप महत्वाची जोडी आहे. कारण बघायला गेलं ना तर खूप वर्षापासून ही जोडी चांगली खेळ. 38 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये पूर्ण करावे लागणार आहे ती टीम काश्मी 11 खरिवलीकरांना. चला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. चला पुष्कर सुरुवात करतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला मारा त्याच्या मार्फत केला जाईल. रफ अँड टफ सामना सातत्यानं आपण म्हणू शकता की आपण या खानवली विभागाला एक महत्वपूर्ण खेळाडू असलेला बनणं असलेला हा विभाग आपण सातत्यानं ओळखत असतोय. अनेक ठिकाणी टुर्नामेंट असते तिथे खानवली विभागातल्या अनेक ठिकाणी ह्या टीम क्वालिफाय होत असतात. परंतु या ठिकाणी आपण बघू शकता दोन्ही टीम एकमेकांसमोर आता ठाकल्या गेल्यात. महत्वपूर्ण सामना. 38 धावांचं आव्हान. पहिला चेंडू पुष्कर यांचा. पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू पंचावनच्या दिशेनं वळतील. खराब चेंडू पडला जातो. वाईट चेंडू पडला जातो. एक धाव ती मिळेल. खातं ओपन होईल खरिवलीकरांचं या खराब चेंडून. महत्वपूर्ण चेंडू सामना आहे कारण इथून जो सामना विजयी घोषित करेल तो ती टीम पुढे जाऊ शकेल. मात्र तेवढे प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत. पहिला चेंडू खराब पडला. दुसऱ्या चेंडूचा यावेळेला जेलची संधी आहे. त्या ठिकाणी निकेतन पाटील होते त्यांच्या डोक्यावरनं तो चेंडू पडला गेला असा. कदाचित नो मॅन्स लँडवर थोडेसे बॅक फुटला येताना त्यांना ती कसरत करावी लागली. त्यानंतर बॅकअप थोडासा उशिरानं आलं. 2 धावा त्या मिळतील. एक महत्वपूर्ण खेळाडू होता त्याला बाद करण्याची नामी संधी ही होती. कदाचित तो बॅकफुटला येता येता चेंडू आपल्यापासून दूर राहिला. निकेतन पाटील त्या ठिकाणी उभे होते. ते क्रिकेट आहे मित्रांनो. अनेक ठिकाणी बघत असतोय हातातला कदाचित कधी चेंडू देखील निसटत असतो. यावेळेला बॅटची कडा आहे. बॅटची कडा आहे. त्या ठिकाणी सिंगल धाव पासून वंचित ठेवलं जाणार नाही. निखिल बागुल आपल्याकडे स्ट्राईक ठेवतील. खूप जास्त रफ अँड टफ सामना
आपल्याला पाहायला मिळणार आहे. या 38 धावांचा समाचार घेत असताना मात्र खूप जास्त प्रेशर हे दोन फलंदाजांवर दिला जातोय, समोरच्या टीमवर दिला जातोय. पुष्कर सातत्यानं चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावसंख्या 4 ही लागली आहे. चला सुरुवात करूयात सामन्याला, पुढच्या चेंडूला. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला कव्हर मध्ये ढकललंय. बॅकअप आहे तिकडे, चुकी तर होणार नाही. एक धाव. सिंगल धावेवर समाधान मानावेल निखिल बागुल यांना. स्ट्राईक देण्याचं काम केलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे हे विसरून चालणार नाही. 4 षटकांचा सामना तो आहे. 38 धावांचं लक्ष घेऊन उतरले ग्रंथ 11 आईस गावदेवी स्पोर्ट्स देवघर टीम. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 37 धावा, 38 धावांचं आव्हान. यावेळेला झेलची पुन्हा संधी. चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. 6 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पुष्कर चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करताय. चांगली गोलंदाजी करतोय पुष्कर. बघायला गेलं तर मग षटकामधून सिंगल धाव हे देण्याचं काम करतोय आणि सिंगल धाव घेण्याचं काम हे 2 बॅटर करतायत. कुठेतरी धाव फलक हे हालत ठेवण्याचं काम करतायत. आता यावेळेला बॅटची कडा आहे. अल्ट्रा एज त्या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज बाद होईल विशाल बागुल. एक महत्वपूर्ण एक हुकमे का खरिवलीकरांचा बाद होताना पाहायला मिळतोय. चला शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू टाकणं बाकी आहे. 5व्या चेंडूवर एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होताना परतीच्या प्रवासाला लावला गेला देवघरकरांना. पुष्करनं सातत्यानं टिचून मारा केला. शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावर ऑफ साईडला कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या हेतून यावेळेला विशाल बागुल निराश होऊन परतीच्या प्रवासाला लावले आहेत. धावसंख्या फलकावरती 6 आहे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. चला भरत बागुल नवीन बॅटर आपण बघू शकाल. एक जुना जनता खेळाडू, अनुभवी खेळाडू आहे. की सुरुवातीला आम्ही बघायला गेलो तर थोडे लहान होतो, तेव्हा त्याचा खेळ आम्ही सातत्याने बघत असायचो. की भरत बागुल असो किंवा शर्मा गायकर असो, चांगली बॅटिंग करायची एकेकाळी. पुन्हा एकदा यावेळेला जेलची संधी होती. त्या साईडला स्लिप कव्हर होतं, त्या ठिकाणी त्याला तो जेल घेता आला नसावा कदाचित. झोन त्या ठिकाणी आहे, सिंगल मिळेल. षटक क्रमांक संपेल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मधनं 7 धावा फलकावरती 7 ऑन स्कोर बोर्ड. टीम काश्मी 11 खरिवली. चला अक्षय नाईक स्वतःहून पुढे आलेत. पहिलं षटक 7 धावा. म्हणजे अजून 31 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आहेत, 3 षटक तुमच्याकडे आणि या 3 षटकांमध्ये हे 31 धावा तुम्हाला मिळवावे लागतील. जवळजवळ 10 ची सरासरी ही तुम्हाला मिळवावी लागणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक इथून समाप्त झाले. 7 धावांचा खर्च करून पुष्कर तिथून बाद झालेत. सामन्यामध्ये मजा येणार हे मात्र निश्चित आहे. कारण बघायला गेलं तर दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत, एकमेकांसमोर ठाकलेत या सलामी स्पोर्ट्सच्या या टुर्नामेंट मध्ये. चला घाई करा देवघर टीम. सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका. तुम्ही जागेवरून चेअरअप करू शकता, तुमच्या खेळाडूंचं मनोबल वाढवू शकता, परंतु सर्व एकत्र येऊ नका. जेणेकरून आपल्याकडे जो वेळ आहे, शेवटचा दिवस आहे, या दिवसामध्ये आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. या हेतूनच त्या क्रिकेट खेळ खेळायचा आहे.
त्यावेळेला आता दिशाहीन चेंडू पडला जातोय. पंच आमच्या दिशेने वळतील. खराब चेंडू, वाईट चेंडू पडला जातोय. एक धाव. यावेळेला आपटून टाकलाय चेंडूला. त्याला लाभ केलाय सर्व प्रेक्षकांच्या भेटीला. भरत बागुल त्या ठिकाणी उभा आहे. त्यावर तो तुटून पडलाय. भरत बागुलला जर तुम्ही एक अशी नामी संधी उपलब्ध करून द्याल ना, मग तो जाणतोय. त्यावर उत्तर देणं त्याला माहिती आहे. यावेळेला त्यानं फेकून दिलाय षटकाराकरिता. त्या चेंडूला आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलक आता खूप जास्त वेगानं पुढे गेलाय. धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचले. 14. की सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका मित्रांनो. सातत्यानं तुम्हाला आम्हाला सांगावं लागते. सातत्यानं कमिटी मेंबर्स आम्हाला इकडनं सांगत असते की आपण सर्व देवघरकरांसाठी ती वॉर्निंग द्या आणि त्या वॉर्निंगला आपण सामोरं जावं. कदाचित आपण चांगले खेळाडू आहात. आपण अनेक वर्ष क्रिकेट खेळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा यावेळेला थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळालं. थोडंसं चेंजेस त्या चेंडूमध्ये बघायला मिळालं. बॅट वरती कदाचित हा चेंडू आला नसावा. बॅटची कडा लागली आहे. सिंगल धाव पासून रोखलं जाणार नाही. भरत बागुल एक धाव कंप्लीट करतायत. एका धावनं धावफलक 15. 1 ऑफ लॉस टीम काशवी 11 खरिवली. वा, काय दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळाला भरत बागुल यांच्या त्या बॅट मधनं. निखिल बागुल बॅटिंग स्टान्स वर आता पुन्हा एकदा. चला पुढचा चेंडू हाताळण्याकरिता थोडेसे क्षेत्ररक्षकांना थोडीशी कसरत करावी लागते. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन असताना त्यावेळेला फिल्डर मध्ये थोडीशी कसरत ही पाहायला मिळते. कारण बॅटर बघू शकता राईट अँड लेफ्ट तेव्हा फिल्डिंग सजवली जाईल. पुढचा चेंडू. ओहो, या वेळेला बॅटची कडा चुकी. या वेळेला पुन्हा एकदा जीवनदान. निखिल बागुलला जीवनदान देणं आपल्या संघासाठी तेवढं सोपं नाही आहे. आता एक नामी संधी होती ती गमावली आहे. अक्षयनं चांगली संधी उपलब्ध करून दिली होती. विकेट किपर करणं ती निराशा. यावेळेला डॉट चेंडू पडला जातोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2. हो, पुन्हा एकदा टिचून मारा केला जातोय. चेंडू जाईल ट्रॅव्हल करेल 1 डिक्लेअर झोन मध्ये. आली एक. काय अप्रतिम पद्धतीने चेंडूला हाताळणी केली आहे. निखिल बागुलला तिथे बॅटची कुठेतरी लेग बिफोर धाव असेल. पण ते लगेच आम्हाला म्हणतील की लेग बिफोर ची जी धाव आहे ती मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट केली जाईल. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदल. 4 चेंडूंचा खेळ. अक्षय नाईक सातत्याने एक फटका गमावला असला तरी कमबॅक ह्या पुढच्या चेंडूवर त्याने करून दिलाय. पुढच्या काही चेंडूवर त्यानं कमबॅक करून दिलाय. त्यानंतर प्रेशर देण्याचं ह्या समोरच्या संघावर त्यानं काम केलंय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. भरत बागुल पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. यावेळेला पुन्हा एकदा चांगला निर्धाव चेंडू. काय लेंथ, परफेक्ट लेंथ ठेवली आहे. फलंदाजापासून कुठेतरी चेंडू दूरवर टाकलाय. यावेळेला पंचांना देखील थोडासा विचार करावा लागलाय की पंचांवर थोडेसे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला फलंदाजांना. तर तटस्थ पंच आमचे सुरेश पष्टे जी या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. लेग पंच आपण बघू शकता चेतन पष्टे. यावेळेला आता दिशाहीन, खूप जास्त दिशाहीन चेंडू पडलाय. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अक्षयच्या हातामधून तो पडलाय. एक धाव मिळाली आहे. धावसंख्या फलकावरती 17. षटक क्रमांक 2 आहे. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. म्हणजे शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू तुम्ही खराब चेंडू हाताळलाय तो चेंडू भरपाई करणं खूप गरजेचं आहे.
यावेळेला हवेत चेंडू आहे, झेल होईल का? पुष्कर त्या ठिकाणी येतोय, झेल होईल, चुकी होणार नाहीये. भरत बागुल सारखा एक गुणी खेळाडू त्या ठिकाणी बाद होताना पुष्करनं त्या झेलला कन्वर्ट केलाय. एक महत्वपूर्ण खेळाडू होता, त्याला बाद होणं खूप, कारण खेळाडू चांगला होता. चला लगेच गोलंदाज पुढे आणायचंय. ग्रंथ 11 आई गावदी स्पोर्ट्स देवघर, तुम्ही पूर्णपणे एकत्र येऊ नका मित्रांनो, चेरअप करा. चला 2 खेळाडू, पुढचा बॅटर जातोय रोहित पाटील. रोहित पाटील एक गुणी खेळाडू पुन्हा एकदा बॅटिंग स्टार्टवर पुढे जाताना पाहू शकताय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. 17 आकड्यावरती नेहमीच मी सांगत असतो की काहीतरी घडत असतं. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशुभ आकडा आपण सातत्याने म्हणू शकतो की 17 या आकड्यावरती काहीतरी घडत असतं, आणि तसंच काही घडित या ठिकाणी पाहायला मिळतंय. भरत बागुल बॅक टू डगआउट. चला आपण 2 खेळाडू खरिवलीकरांचे पवेलियन पर्यंत पाठवलेत. नवीन बॅटर आपण बघू शकता रोहित पाटील यांना. चला षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता रंजन पाटील. 17 धाव फलकावरती लागल्यात. 38 धावांचं आव्हान आपल्या समोर असताना अजून उर्वरित 12 चेंडू आणि 21 धावा. 21 धावांचं आव्हान अजून शेष असेल 12 चेंडू मध्ये. 17 धावा. चला प्रथमेश फष्टे, मी विनंती करतोय की मंचावरती येऊन स्तनापन्न व्हायची आहे. प्रथमेश फष्टे, तुम्हाला आग्रहाची विनंती. चला षटक क्रमांक 3 घाई करायची आहे. सर्व खेळाडू आपण लवकरात लवकर घाई करायची. ग्रंथ 11 आई गाय देवी स्पोर्ट्स देवघर. सध्या तर बॅटिंग बघू शकता आपण काशवी 11 खरिवली. पुन्हा एकदा बॅट कडा आहे, यावेळेला चुकी. रनआउट कदाचित निखिल बागुल अडचणीमध्ये आला होता. चुकी एका मागून एक चुक्या होत आहेत देवघरकरांच्या. कदाचित हा चेंडू आपण हाताने स्वतःहून लावला असताना तरी देखील निखिल बागुल बाद झाला असता, परंतु रिस्की धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. निखिल बागुल सेफ झोन मध्ये पोहोचले. यावेळेला सिंगल धाव मिळाली आहे. एका धावाने धाव फलक 17 वरून 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 18 धावा फलकावरती लागल्यात. चला पुढचा चेंडू रंजन पाटील. घाई करा थोडीशी, आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळेला झेलची संधी होणार नाहीये. पहिली धाव ती कंप्लीट झाली आहे. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर रंजन पाटील एक धाव त्या ठिकाणी देतोय, आणि एक धाव मिळवणं तेवढं महत्वाचं काम हे दोन्ही बॅटर करतायत. स्ट्राईक रोटेट होईल. पुन्हा एकदा निखिल बागुल यांच्या बॅट मध्ये एखादा मोठा फटका बघायला मिळेल का? यावेळेला दिशाहीन चेंडू पडला जातोय. खराब चेंडू, वाईट चेंडू पडला जातोय. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल घडवला जाईल. धावसंख्या 20 लागले. यावेळेला आता जेलची संधी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याच्याकडे चुके होणार नाहीये. फलंदाज बाद होईल निखिल बागुल. मोठा बॅटर, एक महत्वपूर्ण खेळाडू होता, त्याला मोठा फटका खेळायच्या हेतून मात्र यावेळेला रंजन पाटीलनं फसवला. झेल होतोय, देखणा झेल त्या खेळाडूच्या माध्यमातून चांगला झेल पाहायला मिळाला. सूरज जातोय नवीन बॅटर. खरवीकरांची बघायला गेले तर बॅटिंग लाईनअप खूप जास्त आहे, खूप मोठी आहे. सूरज एक हार्ड हिटर, ते देखील पुढे जाताना पाहायला मिळू शकतात. एक महत्वाचा बॅटर रोहित पाटील त्या ठिकाणी आपलं स्थान टिकवून राहिलाय. धावसंख्यामध्ये फलकावरती आहेत 20, आणि 20 धावांवर निखिल बागुल तो बाद होताना पाहायला मिळाला. चला षटकामधून 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. या 3 चेंडू मध्ये अजून खेळ करायचा आहे त्या सूरजला,
आणि रोहितला. चला नवीन बॅटर सूरज. नेक्स्ट मॅच आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आरपी लाईन्स वाडा त्याच्या विपक्षामध्ये गुड्डू 11 वसुरी यांचा नाणेफेक झालाय. वाडा 11 न टॉस जिंकलाय. प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि गुड्डू 11 वसुरीकरांना फिल्डिंग करिता जायचंय. फिल्डिंग घेतले का? ओके ठीक आहे. वाडा आरपी लाईन्स वाडा नाणेफेक जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग वाडा आणि वसुरी बॅटिंग साठी आपण रेडी राहायचंय. या वेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. झेल होईल का? चुकी होणार नाहीये. एका मागून एक खरिवली संघांना झटके बसतायत. मोठे मोठे बॅटर हे पवेलियन पर्यंत रास्ता दाखवले जात आहेत. पुन्हा एकदा सूरजला फसवले जाते. रणजित पाटील सारखा गुणी गोलंदाज त्या ठिकाणी आहे. राहुल पाटील राहुल पाटील जातोय नवीन बॅटर आपण बघू शकता. अजून षटकामधून 2 चेंडूंचा खेळ तिथे बाकी आहे. फटका चांगला होता. फटका चांगला होता. कदाचित कुठेतरी नजाकत कमी पडली असावी. रंजन पाटीलनं त्या चेंडूमध्ये व्हेरिएशन दाखवलं. भाग पाडलं त्या चेंडूवर. मोठा फटका खेळण्यामध्ये सूरज त्या ठिकाणी बाद झालेत. षटकामधून 5वा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडू पडला जातोय. डॉट चेंडू. वा काय सामना आहे. रफ अँड टफ सामना. धावसंख्या फलकावरती 20 आहे. अजून 18 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 18 धावा म्हणजे सामना संपला नाही आहे. दोन्ही साईडला सामना म्हणावा लागेल कारण उर्वरित एक षटक बाकी आहे. एक षटकामध्ये तो रिझल्ट लागेल. चला शेवटचा चेंडू आपण हाताळणी करायचा आहे. रंजन पाटील यावेळेला फटका आहे परंतु फिल्डर येतील तोपर्यंत पुष्कर फेकी करतील. सिंगल धाव. 21 धावा. शेवटच्या चेंडूवर देखील 1 धाव ती मिळाली आहे. धाव संख्या फलकावरती 21. उर्वरित 6 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण अजून बाकी आहे. 17 धावा कशा पद्धतीने काढाव्या लागतील. कुठेतरी आपले फटके किंवा आपल्या हातामधली ती बॅट मधली नजाकत तुम्हाला दाखवावी लागते. कला दाखवावी लागेल. ते तेव्हा जर 6 चेंडू मध्ये 17 खूप जास्त धावा असल्या तरी आपण तिथे तुमचा तो खेळ दाखवावा लागणार आहे. चला सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका. देवघर संघ रंजन पाटील 4 धावा देऊन हे षटक खर्च करतोय. षटक क्रमांक 3 देखील समाप्त होईल. रंजन पाटीलचं षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता गोलंदाज पुढे येतोय शुभम. देवघरकरांचा शुभम पुन्हा एकदा बॅटिंग चांगली केली आहे. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये तो खेळाडू चांगली कामगिरी करत असतो. पण यावेळेला जिद्द आणि चिकाटीने भरलेला हा संघ आहे. ग्रंथ 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर. पूर्णपणे खेळाडूंची दमछाक यावेळेला पाहायला मिळाली आहे. चांगली कसरत करतायत आणि एक चांगला कॉम्बिनेशन चांगला बोन त्यांच्याकडनं पाहायला मिळाला आहे. पूर्णपणे निकेतन पाटील असो रंजन पाटील असो किंवा पुष्कर असतील अशा बरणा असलेला अक्षय असतील अक्षय नाईक चांगली खेळाडूंची बरणा असलेला हा संघ आहे की सातत्याने आजच्या टुर्नामेंट मध्ये पुन्हा एकदा ते एकत्र आलेत आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामधून पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 17 धावा. आता 17 धावा कोणासाठी खतरा ठरू शकतात हे पाहावं लागणार आहे. सातत्याने पंच आपल्याला वॉर्निंग देतात तुम्ही एकत्रित येऊ नका अन्यथा मंडळाला ती सक्त मंडळ तुमच्यावर कारवाई करेल. यावेळेला ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय त्यावर सिंगल धाव आली आहे. धाव संख्या 22. 5 चेंडू आणि 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. 16 धावा 5 चेंडू. मोठा फटका एखादा मोठा फटका या सामन्याला पूर्णपणे बदलवू शकतो.
चला 5 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान इथून उर्वरित बाकी आहे. उलटा चेंडू आहे तिथे फटका चांगला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहावं लागणार आहे. फेकी तर झाली आहे. चेंडू कुठपर्यंत निघून जाईल हे पण पाहावं लागणार आहे. डिक्लेअर झोन मध्ये तो चेंडू गेलाय. एकूण 3 धावा मिळतील त्या ठिकाणी. धावत संख्येमध्ये पुन्हा एकदा बदल घडवला जाईल. या मार्गपटलावरती धावत संख्या 25 म्हणजे 13. दोन चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. पुढच्या चेंडूवर रोहित पाटील यांनी 3 धावा पळून पूर्ण केल्यात. म्हणजे बघायला गेलं तर घोषित क्षेत्र त्या ठिकाणी उभा गेलाय. त्या ठिकाणी एक धाव ती गेली. त्यानंतर 2 धावा कंप्लीट केली असताना पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे. विकेट किपरनं ते काम चोख पूर्णपणे पार पाडलंय. डॉट चेंडू झालाय. डॉट चेंडूची सांगता होत असताना आता 3 चेंडू मध्ये 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. एखादा मोठा फटका 2 फटके आपल्याला कंपल्सरी मारावेच लागतील. कारण रफ अँड टफ सामना प्रेक्षकांच्या भेटीला दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. यावेळेला फटका चांगला आहे. चुकी होते. यावेळेला सिंगल धाव. चला 2 चेंडू आणि 12 धावा. धावसंख्या फलकावरती 26 लागले. 26 ऑन स्कोर बोर्ड. टीम काशवी 11 खरिवली विजयासाठी 2 चेंडू आणि 2 हल्ले चढवावे लागणार आहेत म्हणजे 12 धावा. बारा धावांचं आव्हान इथून 2 चेंडू मध्ये आहे. एखादा मोठा फटका बसला तरी आशा ह्या कायम राहणार आहेत. शुभम यावेळेला हवेत चेंडू झेल होईल काय पाहावं लागणार आहे. चुकी होणार नाही. झेल बाद. चला 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 1 चेंडू आणि 12 धावा. चांगला दर्जेदार चेंडू हाताळले गेले त्या ठिकाणी. 1 चेंडू मध्ये 12 धावा. इथून फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. तर देखील एखादा कदाचित अतिरिक्त चेंडू पडेल. तो चेंडू तो आपल्याला आपल्या संघाला कमबॅक करू देऊ शकेल का हे पाहावं लागणार आहे. शुभमला शेवटचा चेंडू तो टाकावा लागणार आहे. नवीन बॅटर सागर गेलाय. यावेळेला खराब चेंडू. वाईट चेंडू पडला जातोय. एक अतिरिक्त धाव मिळते त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू बाकी आहे शुभमला. यावेळेला षटक संपेल. चौथं विजयी होतोय ग्रंथ 11 आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर संघ. बेस्ट ऑफ लक पुढच्या वाटचालीस. हार्ड ऑफ लक असतील काशवी